हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूनंतर आत्मा काय मागत असते, मृत्यूनंतरचे खरे सत्य काय आहे याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एकेकाळी देवर्षी नारद वीणा हातात घेऊन पृथ्वीवर भ्रमण करत होते. ते राजमहालामध्ये नव्हे तर साध्या घरांमध्ये सत्य शोधत असत. नगराच्या चकाकीपासून दूर ते गावाच्या वाटांवरून चालत मनुष्याचे जीवन पाहत होते. तेव्हा त्यांची नजर एका साध्या घरावर थांबली. ते घर दररोज सारखेच होते. अंगण, भिंती, छप्पर सर्व काही तसेच, पण वातावरणात एक न बोललेली वेदना होती. नारदांनी दिव्य दृष्टीने पाहिले. त्याच घरात एक आत्मा भटकत होता. तो कधी उंबरठ्याजवळ जात होता, कधी पुन्हा आत परतत होता, कधी तो त्याच ठिकाणी उभा राहत होता जिथे तो कधी बसून भोजन करत असे. आत्मा व्याकुळ होता, घाबरलेला होता आणि सर्वात जास्त एकटा होता. घरात इतरही लोक होते. स्त्रिया विलाप करत होत्या, पुरुष शोकात शांत होते आणि एक लहान मूल आईच्या कुशीत रडत होते. पण त्या आत्म्याला कोणी पाहू शकत नव्हते. कोणी त्याच्या उपस्थितीची जाणीव करू शकत नव्हते. नारदाचे हृदय द्रवून गेले. त्यांनी विचार केला, ही कशी अवस्था आहे जिथे स्वतःचे घरही परके होते आणि आपल्या लोकांमध्ये राहूनही आत्मा एकटा होतो. नारद मनात म्हणाले, मी आत्ताच जे पाहिले ते फक्त एका घराची कथा नाही, ही तर प्रत्येक मनुष्याच्या येणाऱ्या स्थितीची कहाणी आहे. मृत्यूनंतर आत्मा का भटकतो? तो येथे का थांबू इच्छितो? जेव्हा त्याचा या जगातील काळ संपलेला असतो. आणि सर्वात मोठा प्रश्न, त्याची पहिली इच्छा काय असते? नारद त्या क्षणी वैकुंठात पोहोचले. त्यावेळी श्रीकृष्ण शांत भावाने विराजमान होते. त्यांच्या मुखावर तीच करुण स्मितरेषा होती, पण त्यांच्या दृष्टीत ती गूढ गहिराई होती जी फक्त सत्य जाणण्यापर्यंत असते. नारद शांत स्वरात म्हणाले, प्रभू, आज पृथ्वीवर जे दृश्य मी पाहिले त्याने मला अंतर्बाह्य विचलित केले आहे. मी एका आत्म्याला त्याच्याच घरात भटकताना पाहिले. तो सर्व काही पाहत होता, सर्व काही ऐकत होता, पण कोणी त्याला पाहू शकत नव्हते, कोणी त्याचे बोलणे ऐकू शकत नव्हते. हे माधव, मृत्यूनंतर आत्म्याची ही अवस्था का होते? त्याची पहिली इच्छा काय असते? तो कोणाला हाक मारतो? श्रीकृष्ण म्हणाले, नारद, तू जो प्रश्न विचारलास तो साधा नाही. हा प्रश्न त्या मोहाचे दार उघडतो ज्यात मनुष्य आयुष्यभर अडकलेला असतो. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मनुष्याला वाटते की तोच सर्व काही आहे, पण मृत्यूनंतर जेव्हा आत्मा देहापासून वेगळा होतो तेव्हा त्याला प्रथमच आपल्या कर्माचे आणि संबंधाचे खरे मूल्य समजते. हे सत्य उपदेशाने नव्हे तर कथेद्वारे समजते. म्हणून मी तुला एक प्रसंग सांगतो. श्रीकृष्ण म्हणाले, एकेकाळी पृथ्वीवर एक छोटेसे गाव होते. ते गाव धनाने नव्हे तर धर्माने समृद्ध होते. तिथे राहणारे लोक साधे होते, पण त्यांचे जीवन नियम आणि मर्यादांनी बांधलेले होते. त्याच गावात एक कुटुंब राहत होते ज्याच्या सत्यनिष्ठेची आणि सदाचाराची चर्चा दूरवर पसरलेली होती. त्या कुटुंबात एक तरुण होता. तो परिश्रमी, प्रामाणिक आणि आपल्या कर्तव्याबाबत कधीही मागे न हटणारा होता. त्याची पत्नी पतिव्रता आणि शांत स्वभावाची होती. त्यांना एक लहान मुलगा होता ज्याच्या हास्याने घरात प्राण फुलत असत. तो तरुण आपल्या कुटुंबावर अत्यंत प्रेम करत होता. त्याच्यासाठी संसार म्हणजे ते घर, ती पत्नी आणि तो मुलगा हाच होता. त्याला वाटत होते की जीवन असेच चालू राहील. पण नारद, काळाला कोणाच्याही योजना मान्य नसतात. एक दिवस तो तरुण आपले रोजचे काम आटोपून घरी परतत होता. संध्याकाळची वेळ होती. आकाशात हलका अंधार पसरू लागला होता. वारा सुटला होता. अचानक त्याचे शरीर शिथिल झाले. तो जमिनीवर कोसळला. बाहेरून कोणतीही मोठी जखम दिसत नव्हती, पण
म्हणून लोकांना काय झाले ते समजले नाही. गावकरी धावत आले. कुणी पाणी आणायला सांगितले. कुणी त्याचे नाव हाक मारले. पत्नी घाबरून त्याच्याजवळ बसली. तिने थरथरत्या आवाजात विचारले, तुम्ही ठीक आहात ना? त्या युवकाने काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण शब्द साध्य होऊ शकले नाहीत. त्यांची दृष्टी स्थिर झाली. काही क्षणातच त्याचे शरीर शांत झाले. श्रीकृष्ण म्हणाले. गावात हाहाकार माजला. लोक रडू लागले. पत्नीचा विलाप आकाश फाडू लागला. पण त्याच क्षणी नारद आणखी एक घटना घडली जी कोणत्याही जिवंत व्यक्तीला दिसली नाही. त्या युवकाची आत्मा देहापासून वेगळी होऊन उभी होती. ती स्वतःच्या शरीराकडे पाहत होती. ती आपल्या पत्नीला रडताना पाहत होती. ती आपल्या मुलाला हाक मारताना पाहत होती. आत्मा व्याकुळ होऊन म्हणाली, मी इथेच आहे. मी मेलो नाही. कोणी माझे बोलणे का ऐकत नाही? ती आपल्या पत्नीच्या जवळ गेली. तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण हात शून्यातच अडकला. ती आपल्या मुलाजवळ गेली, पण मुलाला तिची जाणीव झाली नाही. तेव्हा आत्म्याला प्रथमच भीती वाटली. तिला समजले की आता ती या जगाची राहिली नाही. श्रीकृष्ण म्हणाले, नारद, हाच तो क्षण असतो जेव्हा आत्म्याची पहिली इच्छा जन्म घेते. ती इच्छा कोणाला पाहण्याची नसते, कोणाला मिळवण्याची नसते. ती इच्छा असते आपल्या कर्मापासून पळून जाण्याची. पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. कथा पुढे सांगताना श्रीकृष्ण म्हणाले, आत्मा स्वतःच्या मृतदेहाकडे पाहत होती. तेच शरीर ज्याला ती आयुष्यभर मी म्हणत होती, आता जमिनीवर निश्चल पडले होते. आजूबाजूला लोक होते. कोणी रडत होते, कोणी मंत्र म्हणत होते, कोणी शांत उभे होते आणि आत्मा फक्त पाहत होती. अचानक तिच्या आतून एक किंकाळी निघाली. जर मी मेलो आहे तर तिथे पडलेले कोण आहे? ती स्वतःच्या शरीराभोवती फिरू लागली. हात पुढे केला, पण स्पर्श झाला नाही. तेव्हा तिला प्रथमच समजले, तो देह नव्हता. ती काहीतरी वेगळी होती. श्रीकृष्ण म्हणाले, नारद, मृत्यूनंतर आत्म्याला पहिला बोध हाच होतो की ज्या गोष्टीला तो जीवन समजत होता ते फक्त एक वस्त्र होते, आणि जेव्हा ते वस्त्र निघून जाते तेव्हा आत्मा स्वतःलाच ओळखू शकत नाही. नारद म्हणाले, प्रभू, आत्म्याला लगेच समजते का की तो मेला आहे? श्रीकृष्ण म्हणाले, नाही नारद. बहुतेक आत्मा बराच काळ या भ्रमात राहतात. त्यांना वाटते की कदाचित हे एखादे स्वप्न आहे किंवा तात्पुरती अवस्था आहे. म्हणूनच त्या आपल्या घराभोवती, आपल्या शरीराभोवती आणि आपल्या संबंधाभोवती भटकत राहतात. अजून 24 तासही पूर्ण झाले नव्हते. अचानक त्या आत्म्याच्या समोर 2 भयावह आकृती प्रगट झाल्या. डोळे कठोर, स्वर गंभीर आणि हातात दिव्य लेखा होता. ते यमदूत होते. त्यांनी काही बोलले नाही, पण त्याच्या उपस्थितीनेच आत्मा थरथर कापू लागली. तिला कुठे नेण्यात आले? ना स्वर्गात, ना नरकात, तर अशा ठिकाणी जिथे फक्त सत्य होते. तिथे तिच्यासमोर तिचा कर्मठपण ठेवण्यात आला. मागील 24 तास नव्हे, तर संपूर्ण आयुष्य, प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार, प्रत्येक न विचारलेली भावना आत्म्याने पाहिले. जिथे तिने राग केला, जिथे तिने खोटे बोलले, जिथे तिने कुणाला दुखावले, ती रडू लागली. मला माहीत नव्हते की हे सर्व लिहिले जात आहे. यमदूत म्हणाले, आता जाणणे आवश्यक आहे. 24 तासानंतर तिला पुन्हा त्याच घराजवळ सोडण्यात आले. पण आता ती अधिकच तुटलेली होती. श्रीकृष्ण म्हणाले, नारद, हा काळ आत्म्यासाठी सर्वात कठीण असतो. ना ती जिवंत असते, ना मृत. ना तिला अन्न मिळते, ना विश्रांती. फक्त आठवणी आणि पश्चाताप. घरात अग्नी प्रज्वलित झाली होती. अंत्ययात्रा पार पडली होती. आता घरात चूल पेटली. पत्नीने थाळी वाढली. मुलाला घास भरवला. वृद्धांनी घास घेतला. आणि आत्मा तिथेच उभी होती. तिला भूक लागली होती, खूप तीव्र भूक. ती अन्नाकडे गेली. गरम भाकरीचा सुगंध तिच्या आत शिरला. तिने हात पुढे केला. काहीच नव्हते. ती रडू लागली, मी इथेच आहे. मलाही भूक लागली आहे. पण कोणीही ऐकू शकले नाही. नारद म्हणाले, प्रभू, आत्म्याला खरोखर भूक लागते का? श्रीकृष्ण म्हणाले, नारद,
आत्म्याला देहाची भूक लागत नाही, तिला आठवणींची भूक लागते. ज्या सुखाची ती सवय झाली होती त्यांच्या अभावाची वेदना भासते. दिवस जात गेले. घरात 13व्या दिवसाच्या विधीची तयारी सुरू झाली. ब्राह्मणांना बोलावण्यात आले. मंत्र घुमू लागले. पिंड तयार करण्यात आले. आत्मा हे सर्व पाहत होती. जेव्हा पहिला पिंड अग्नीजवळ ठेवण्यात आला तिला प्रथमच काहीतरी बदलल्यासारखे वाटले. तुपाचा एक थेंब पडला आणि आत्म्याचा आत जणू काही शांतता पसरली. ती आश्चर्याने म्हणाली, हे काय सत्य आहे? हे काय आहे? तिला वाटले जणू तिने काहीतरी स्वीकारले आहे, जणू खूप काळानंतर काहीतरी मिळाले आहे. श्रीकृष्ण म्हणाले, नारद, हाच पिंडदानाचा रहस्य आहे. हे अन्न नाही, हा एक संकेत आहे. आत्म्याला हे सांगण्याचे माध्यम आहे की तिचे कुटुंब तिला विसरलेले नाही. नारद म्हणाले, मग आत्मा पिंडाने तृप्त का होते? श्रीकृष्ण म्हणाले, नारद, पिंड आत्म्याचे पोट भरत नाही. पिंड आत्म्याला दिशा देतो. प्रत्येक मंत्रासोबत आत्म्याचे ओझे थोडे हलके होत जाते. प्रत्येक आहुतीसोबत तिची भीती कमी होत जाते. मंत्रांमुळे जणू मार्ग उघडू लागतात. ती आता घराशी बांधलेली राहत नाही. तिला समजू लागते की हे थांबणे नसून प्रवास आहे. श्रीकृष्ण शांत स्वरात म्हणाले, नारद, लोकांना वाटते की श्राद्ध हे मृत व्यक्तीला अन्न देण्यासाठी असते, पण सत्य असे आहे की श्राद्ध पोट भरण्यासाठी नसून प्रवास सुरू करण्याची परवानगी आहे. जोपर्यंत पिंडदान होत नाही तोपर्यंत आत्मा बांधलेलीच राहते आणि जेव्हा ते होते तेव्हा तिला पुढे जाण्याचा दरवाजा मिळतो. आत्म्याने शेवटचा एकदा घराकडे पाहिले. आता तिच्यात पूर्वीसारखा मोह नव्हता. आता तिच्यात समज होती. तिने मनात म्हटले, आता मी जाऊ शकते, आणि ती हळूहळू त्या मार्गाकडे निघून गेली जो फक्त मंत्राने उघडत असतो. कथा पुढे सांगताना श्रीकृष्ण म्हणाले, त्या पुरुषाच्या मृत्यूनंतर जणू त्या घरातून जीवनच निघून गेले होते. दिवस उगवत होता पण त्या स्त्रीसाठी कोणतीही सकाळ उरत नव्हती. रात्र उतरत होती पण तिच्या वेदनेला कोणताही विश्रांती मिळत नव्हती. ती दिवस-रात्र शोकात बुडालेली राहत होती. कधी अंगणात बसून, कधी खोलीच्या कोपऱ्यात, कधी पतीच्या वस्त्रांना धरून. तिचे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. घरातील लोक तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते. कोणी सासू म्हणत असे, बाळा, जे झाले ते झाले, आता रडून काय बदलणार? कोणी दीर म्हणत असे, वहिनी, इतके रडू नका, तुम्ही स्वतःलाच संपवून टाकाल. कोणी रुग्ध गंभीर स्वरात म्हणत असे, शास्त्रात लिहिले आहे की जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी खूप अधिक विलाप करते तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही. हे वाक्य तिच्या मनात खोलवर बसले. आता ती फक्त दुःखामुळे रडत नव्हती तर भीतीमुळेही रडत होती. माझ्या रडण्यामुळे त्याला त्रास होत असेल का? माझ्यामुळे तो भटकत असेल का? अनेकदा ती आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत असे. दात आवळून धरत असे. ओढणीने तोंड झाकत असे. पण जितके ती थांबवायचा प्रयत्न करी तितके ती आतून अधिक तुटत असे. ती एकटी असताना हुंदके देत रडत असे आणि मग स्वतःच्याच भीतीने घाबरून जाई. एके दिवशी घरातील लाकूड संपले. कोणाला तरी जंगलात जावेच लागणार होते. तिने काहीही न बोलता टोपली उचलली आणि जंगलाकडे निघाली. रस्ता लांब होता. झाडाच्या मधून जाणारी पायवाट तिच्या मनाच्या ओसाड वाटांसारखी भासत होती. चालता चालता तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. ती पुटपुटू लागली, जर माझे रडणे त्याला आवडत नसेल तर मी काय करू? मी कशी शांत होऊ? त्याच वेळी तिला समोरून एक साधू येताना दिसले. खांद्यावर झोळी आणि चेहऱ्यावर विलक्षण शांतता. साधूंनी तिला पाहिले, तिचे अश्रू पाहिले, तिची थकलेली देहबोली पाहिली. साधू म्हणाले, बाळा, या निर्जन मार्गावर तू का रडत आहेस? स्त्री काही क्षण शांत राहिली. मग जणू तिच्या मनातील बांध तुटला. ती म्हणाली, महाराज, माझे जीवन खूप चांगले चालले होते. माझे घर सुखी होते. माझे पती प्रेमळ होते. माझ्या मुलाच्या हास्याने घर दुमदुमत होते.
तिचा आवाज थरथरू लागला. पण अचानक एका दिवशी माझ्या पतीचा मृत्यू झाला. आता लोक म्हणतात की जर मी जास्त रडले तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही. मला नको आहे की माझ्यामुळे त्यांना त्रास व्हावा. महाराज सांगा, मृत्यूनंतर आत्मा आपल्या कुटुंबाकडून काय अपेक्षा करतो? त्यांची अंतिम इच्छा काय असते? साधू काही काळ शांत राहिले, जणू शब्दांपूर्वी करुणेला उतरू देत होते. मग त्यांनी शांत स्वरात म्हटले, बाळा, तुझे दुःख चुकीचे नाही. ज्याने प्रेम केले आहे तो शोक करणारच, पण शोक आणि मोह यात फरक असतो. मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम हे पाहतो की ज्याच्यासाठी तो जगत होता, ते आता कसे जगत आहेत. जर कुटुंब फक्त रडत असेल, तुटत असेल, आपल्या जीवनापासून दूर जात असेल, तर आत्माही तिथेच बांधला जातो. स्त्रीच्या डोळ्यात अश्रू दाटले. साधू पुढे म्हणाले, आत्म्याची अंतिम इच्छा स्वतःसाठी काही मिळवण्याची नसते. तो हेच इच्छितो की त्याच्या जाण्यानंतर त्याचे कुटुंब जीवनाला स्वीकारावे. त्याला नको असते की त्याचे जाणे इतरांच्या जीवनाचा अंत ठरावे. स्त्रीने थरथरत्या आवाजात विचारले, मग मला रडू नये का? साधू म्हणाले, रडणे मनाई नाही बाळा, पण रडता रडता आपली कर्तव्ये विसरणे आत्म्याला त्रास देते. जेव्हा कुटुंब अति विलाप करते तेव्हा आत्मा विचार करतो की माझ्यामुळे हे दुःखी आहेत आणि हाच विचार त्यांच्या शांततेचा सर्वात मोठे बंधन बनतो. शांतपणे स्वीकार करणे हा सर्वात मोठा धर्म आहे. प्रेमाने निरोप देणे हे सर्वात मोठे श्राद्ध आहे. जे झाले आहे ते रडून नाही तर समजून सोडून देणे हाच आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग आहे. स्त्रीने साधूच्या चरणी मस्तक ठेवले. ती म्हणाली, महाराज, आज प्रथमच मला असे वाटले की माझे अश्रू त्यांना धरून ठेवत होते. साधूंनी आशीर्वाद दिला आणि म्हणाले, आता घरी परतल्यावर रडू नकोस. प्रार्थना कर. त्यांना हे जाणवू दे की त्यांचे जीवन व्यर्थ गेले नाही. त्या दिवसानंतर त्या स्त्रीचे रडणे पूर्णपणे थांबले नाही, पण ते बदलले. आता तिचे अश्रू ओझे नव्हते, ते प्रार्थना होते. तिने पतीच्या चित्रासमोर दीप लावला आणि शांत स्वरात म्हणाली, आता मी तुला अडवणार नाही. तू शांतपणे जा. आणि कुठेतरी अदृश्य लोकात एक आत्मा हलकी झाली. कथा संपली होती, पण नारदाचे मन शांत नव्हते. त्यांनी श्रीकृष्णाकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते, असे प्रश्न जे प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणात जन्म घेतात, पण ज्याची उत्तरे फारच कमी लोक शोधतात. नारद म्हणाले, प्रभू, आपण कथेद्वारे आत्म्याची वेदना, तिचा मोह आणि तिचा प्रवास दाखवला. पण माझ्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न फक्त माझे नाहीत, हे प्रत्येक त्या मनुष्याचे आहेत ज्याने आपला कोणी तरी गमावला आहे. श्रीकृष्ण मंद स्मितले. ते म्हणाले, नारदजी, प्रश्न विचारणे हेच ज्ञानाचे द्वार आहे. विचारा. आज जे सांगितले जाईल ते फक्त कथा नसेल, ते जीवनाचे सत्य असेल. नारद म्हणाले, प्रभू, माझा पहिला प्रश्न असा आहे, मृत्यूनंतर सुमारे 24 तासांनी आत्मा आपल्या घरात परत का येतो? श्रीकृष्ण म्हणाले, नारद, जेव्हा आत्मा देहापासून वेगळा होतो तेव्हा त्याला लगेच हे कळत नाही की त्याचा संबंध आता कोणत्या लोकाशी आहे. तो वर्षानुवर्ष, कधी जन्मानुजन्मे ज्या घराशी, ज्या लोकांशी, ज्या भावंडांशी जोडलेला असतो त्यांच्याकडेच त्याचे पहिले आकर्षण असते. 24 तासाचा काळ आत्म्यासाठी संक्रमणाचा काळ असतो. या काळात तो आपले जीवन मागे वळून पाहतो, आपल्या संबंधांना शेवटचा अनुभवतो. म्हणूनच तो घरात परततो. मोहामुळे, प्रेमामुळे, सवयीमुळे. नारद म्हणाले, मग आत्मा आपल्या कुटुंबाला पाहू शकतो का? श्रीकृष्ण म्हणाले, हो नारद, आत्मा पाहू शकतो, ऐकू शकतो, अनुभवू शकतो, पण तो बोलू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही. हीच त्याची सर्वात मोठी वेदना असते. तो पाहतो की ज्याच्यासाठी त्याने जीवन जगले ते आता कसे जगत आहेत. नारद म्हणाले, प्रभू, मृत्यूनंतर आत्मा आपल्या कुटुंबांकडून काय अपेक्षा करतो? श्रीकृष्ण म्हणाले, नारद, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आत्मा धनाची अपेक्षा करत नाही. आत्मा अन्नाची अपेक्षा करत नाहीत.
आत्मा अश्रूंनीही तृप्त होत नाही. तो फक्त 3 गोष्टी इच्छितो. पहिली, स्वीकृती की त्याचे जाणे स्वीकारले जावे. दुसरी, कृतज्ञता की त्यांचे जीवन व्यर्थ गेले नाही. तिसरी, विदाई की त्याला प्रेमाने पुढे जाऊ दिले जावे. नारद म्हणाले, मग जास्त रडल्याने आत्म्याला त्रास होतो का? श्रीकृष्ण गंभीर स्वरात म्हणाले, नारद, रडणे स्वतःमध्ये दोष नाही, पण अतिविलाप आपल्याला बांधून ठेवतो. जेव्हा कुटुंब वारंवार म्हणते, आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही, आम्ही तुटलो आहोत, आमचे सर्व काही संपले, तेव्हा आत्मा विचार करतो की माझ्यामुळे हे दुःखी आहेत आणि हाच विचार त्याला पुढे जाण्यापासून रोखतो. हो नारद, अति रडणे आत्म्याला याच लोकात अडकवू शकते. नारद म्हणाले, प्रभू, मग आत्म्याची सुखरूप विदाई होण्यासाठी कुटुंबाने काय करावे? श्रीकृष्ण म्हणाले, आत्म्याची विदाई ही कर्मकांडापेक्षा भावनेतून होते. काही सोपे नियम आहेत. शांत राहणे, विलापाला प्रार्थनेत रूपांतर करणे, मृत आत्म्यासाठी कृतज्ञ शब्द बोलणे, आम्ही तुझ्या जीवनाबद्दल आभारी आहोत असे सांगणे आणि सर्वात महत्त्वाचे, पुन्हा जीवन स्वीकारणे. जेव्हा आत्मा पाहतो की त्याचे कुटुंब जगत आहे, आपले कर्तव्य पार पाडत आहे, तेव्हा त्याला शांती मिळते. नारद म्हणाले, प्रभू, आत्मा खरोखर श्राद्ध आणि पिंडदानाने तृप्त होतो का? श्रीकृष्ण म्हणाले, नारद, हा भ्रम बाळगू नकोस की आत्मा भुकेला आहे. पिंडदान अन्न नाही, तो एक संकेत आहे. आत्म्याला हे सांगितले जाते की आता त्याचा स्थूल जगाशी संबंध समाप्त होत आहे. मंत्र मार्ग उघडतात, भावना बंधने तोडतात. नारद म्हणाले, जर एखादे कुटुंब श्राद्ध करू शकले नाही तर आत्मा भटकत राहतो का? श्रीकृष्ण म्हणाले, नारद, कर्मकांडापेक्षा भावना अधिक महत्त्वाची आहे. जर कुटुंब मनापासून आत्म्याला निरोप देते तर विधी आपोआप पूर्ण होतो. पण जर विधी झाला आणि भावना नसली तर आत्मा तरीही बांधलेलाच राहतो. नारद म्हणाले, प्रभू, आत्म्याला सर्वात जास्त वेदना कशामुळे होते? श्रीकृष्ण म्हणाले, अपूर्ण निरोपामुळे. जेव्हा कुटुंब मृत्यू नाकारते, जीवन थांबवते आणि शोकालाच प्रेम मानते, तेव्हा आत्मा सर्वात जास्त दुःखी होतो. नारद म्हणाले, आणि सर्वात जास्त शांती कशामुळे मिळते? श्रीकृष्ण स्मितले, जेव्हा कोणी म्हणते, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, पण आम्ही तुला अडवणार नाही. काही क्षण शांतता पसरली. मग श्रीकृष्ण म्हणाले, नारद, मृत्यू अंत नाही, पण जर मोहाचा अंत झाला नाही तर प्रवास थांबतो. म्हणून जो गेला आहे त्याला प्रेमाने जाऊ दे आणि जे जिवंत आहेत त्यांना जगू दे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.